भातान स्थित दत्त क्रिकेट क्लब द्वारा आयोजित स्वर्गीय संजय भोईर स्मृति चषक नाइट क्रिकेट प्रतियोगिता का उद्घाटन शनिवार को जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल के हाथों किया गया। इस दौरान मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर रायगढ़ जिला सचिव मंडल के सदस्य एमसी पाटिल, नवनिर्वाचित जेडपी सदस्य प्रिया मुकादम, भातान ग्राम पंचायत के सदस्य बबन मुकादम आदि गणमान्यों सहित खिलाड़ी, क्रिकेट प्रेमी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। प्रतियोगिता के दौरान नवनिर्वाचित जेडपी सदस्य प्रिया मुकादम का सत्कार किया गया। इस दौरान बालाराम पाटिल ने प्रतियोगिता के आयोजन पर क्लब के सदस्यों की सराहना करते हुए नवनिर्वाचित जेडपी सदस्य प्रिया मुकादम को उनकी जीत की उपलब्धि पर उन्हें शुभकामनाएं दी। सुरुवातीला दत्त क्रिकेट संघाच्या साऱ्याच माझ्या तरुण सहकार्यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगली व्यवस्था या नाईट क्रिकेटसाठी आपण साऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि अतिशय चांगलं क्रिकेटला पोषक असं वातावरण या ठिकाणी निर्माण करून एक दर्जेदार स्पर्धा या भातांमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। मनापासून आपण साऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि हे करत असताना आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे। आपल्या नाईट क्रिकेटच्या आनंदामध्ये आपल्या गावातील प्रियाताई मुकादम या रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याचा आनंद आपल्या साऱ्यांना निश्चितपणानं आहे। आपल्या साऱ्यांच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्या हातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगलं काम हो अशा पद्धतीच्या मनापासूनच्या शुभेच्छाही त्यांना देतो। आपण साऱ्यांनी चांगले प्रयत्न त्या दृष्टीनं केलेला आहेत। आपणा साऱ्यांचा निश्चितपणानं चांगला वाटा त्याच्यामध्ये आहे। निश्चितपणानं आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादाच्या बळावर, आपल्या साऱ्यांच्या शुभेच्छांच्या बळावर चांगलं काम त्यांच्या हातून निश्चितपणानं होईल अशा अपेक्षा व्यक्त करत असताना एमसी पाटील यांनी या भाताणगावच्या क्रिकेट संघाचं योगदान त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काय आहे त्याचाही उल्लेख केलेला आहे। एमसी पाटील भविष्यामध्येही भातांच्या या तरुणांचं योगदान निश्चितपणानं मधल्या काही कालखंडामध्ये तुटक असेल, पण भविष्यामध्ये ते अशाच पद्धतीचं दमदार असणार आहे याची ग्वाही आपल्याला या उपस्थितीवरून निश्चितपणानं येते।